हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 70. नाना न निफजतेन अन्ने, जेवणे तेची लंघने, निमालेन नयने पाहणाची अंधू. अर्थात जर जेवण तयार केलेले नसेल तर ते लंघन केल्याप्रमाणेच आहे. शवाचे डोळे जरी उघडे असले तरी ते अंध असल्यासारखेच आहेत. जर एखाद्याने जेवण तयार केलेले नाही तर तो जेवणार काय आणि कसा, याचा अर्थ त्याने लंघनच केल्यासारखे आहे. किंवा जो देहपतन झाला आहे त्याचे डोळे जरी उघडे असले तरी ते अंध असल्यासारखेच आहेत, कारण देहमूर्त झालेला असल्यामुळे ते डोळे काहीही पाहू शकत नाहीत. याचप्रमाणे उपलब्ध नसलेली अविद्या नष्ट करणे शक्य नाही. ओवी क्रमांक 71. कैसे नाही वस्तू नसे, तेथे जै शब्दाचा अर्थ हो बैसे, तै निरर्थकपणे नाशे शब्दही थिता. अर्थात मूलतः अविद्या अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत जर कोणी तिचा अर्थ करण्यासाठी शब्दांचा उपयोग करेल तर तेथे शब्दच निरर्थक होऊन नाश होतील. जर एखादी वस्तू अस्तित्वातच नसेल तर त्या वस्तूचा अर्थ कसा सांगणार? यामुळे कोणी अस्तित्वात नसलेल्या अविद्येचा अर्थ शब्दांचा उपयोग करून सांगू लागला तर ते शब्द अर्थहीन होतील, ते शब्दच नष्ट होतील. ओवी क्रमांक 72. आता अविद्याची नाही, हे कीर म्हणो काई, परी नाशिता काही नुरेची शब्दाचे. अर्थात आता अविद्या निश्चितपणे नाही हे किती सांगावे. अविद्येचा नाश करायला शब्द गेला तर तोच नाश होऊन त्याचा मागमूसही उरत नाही. माऊली म्हणतात की आता अविद्या असे काही अगदी निश्चितपणे नाही असे किती सांगावे. त्यासाठी शब्दांचा उपयोग केला तर ते शब्दच उरत नाहीत, ते पूर्णपणे नाश होतात. उदाहरणार्थ, मृगजळ असा शब्द आहे. जळ म्हणजे पाणी. या शब्दात जळ पाणी असा अर्थ आहे आणि तरीही मृगजळात पाण्याचा एक थेंबही नसतो. पोकळी असा शब्द आहे, तथापि पोकळीचे अस्तित्व त्या शब्दांनी दाखविणार कसे, सिद्ध करणार कसे? अशा प्रकारे येथे ते शब्द निरर्थक होतात, नाश पावतात. ओवी क्रमांक 73. या लागी अविद्येची या मोहरा, उठलिया ही विचारा, अंगाचाची संसारा होवोनी ठेला. अर्थात म्हणून असत्य असलेल्या अविद्येकडे विचाराने आपला मोर्चा वळविला आणि त्याच्यात तो नाश पावला. सशाला जर शिंगे असत नाहीत तर त्या नसलेल्या शिंगांवर विचार करू लागले असता ते विचारच नष्ट होतील. याचप्रमाणे जी अविद्या अस्तित्वात नाही त्यावर विचार करू लागले असता ते विचारच लुप्त होतात. ओवी क्रमांक 74. म्हणोनी अविद्येचे मरणे, प्रमाणा येईल बोलणे, हे अविद्याची नाहीपणे नेदी घडो. अर्थात अविद्येचा अभाव असल्यामुळे अविद्या स्वतःच तिला मारण्याचा प्रयत्न करून आपण प्रमाण होऊ असे घडू देत नाही. उंबराला फूल येत नाही, यामुळे कोणीही उंबराचे फूल तोडून आणले असा दावा करून त्याचे कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही, कारण असे केले असता ते असत्य असल्यामुळे त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यात तसे करणाऱ्याचे हसे होईल. याचप्रमाणे नसलेल्या अविद्येला
मारण्याचा विचार करून स्वतःचे हसे करून घेण्यासारखे आहे. ओवी क्रमांक 75. आणि आत्माहन आत्मया दाऊनी बोलू महिमया येईल हे सविया विरुद्धची. अर्थात आत्म्याला आत्मानुभूती देऊन शब्दांचा महिमा होईल हे विसंगत आहे. जिवंत असलेल्याला जर कोणी सांगू लागले की तू जीवित आहेस तर ते वेडेपणाचे होईल. वकिलाला कोणी कायद्याचे ज्ञान देऊ लागले तर त्याचे हसे होईल. याचप्रमाणे सर्वज्ञ असा जो आत्मा, त्याला कोणी आत्मानुभूती देऊ शकेल का? तसे करणे विसंगत आहे. अशा प्रकारे जे आहे ते आहे असे सिद्ध करणे विसंगत आहे. त्याचप्रमाणे नसलेल्या अविद्येचा नाश करणे विसंगत आहे. ओवी क्रमांक 76. आपण या आपण पेशी लागले लग्न कवणे दिवशी की सूर्य आग ग्रासी ऐसे ग्रहण आहे. अर्थात आपले लग्न आपल्याशीच लागते का? सूर्य स्वतःलाच ग्रासून ग्रहण करतो का? कोणी आपल्या स्वतःजवळ स्वतःचे लग्न लावतो का? तसेच सूर्य स्वतःचे स्वतःला ग्रासून ग्रहण करतो का? अर्थातच याचे उत्तर नाही असेच आहे. याचप्रमाणे ज्ञान विद्या स्वतःच स्वतःची ओळख करून देत नाही. यामुळे अविद्या विद्येकडून, अज्ञान ज्ञानाकडून नष्ट होत नाही. त्यासाठी फक्त ज्ञानी विद्यावान होणे पुरेसे आहे. तेथे अविद्या अज्ञान फिरकत नाही. ते क्षीण होते, निस्तेज होते, लुप्त होते. हरिओम.